जसे जसे आपले टीईटीचे लेक्चर व्हायरल होत आहेत तसं तसं विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी वाढलेली आहे की तुम्ही जास्तीत जास्त लेक्चर घ्या सर, कारण तुम्ही ऑथेंटिक माहिती देता. बघा, तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण मी प्रश्न घेऊन आलेला आहो. शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ची तुम्ही तयारी करत असाल तर मानसशास्त्रावर तुम्हाला 30 प्रश्न विचारतात आणि 30 प्रश्नापैकी 30ही गुण तुम्हाला जर मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी संपूर्ण बघायचा आहे. बघा, आजचा चौथा पार्ट असेल. आपण टॉप 500 क्वेश्चन घेणार आहोत जे वारंवार विचारलेले होते पेपरमध्ये. यापूर्वी 3 भाग झालेले आहेत. तिन्ही भागांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत, तेही पाहून घ्या, कारण स्पीडमध्ये मी तुम्हाला रॅपिड फायर पूर्ण रिव्हिजन करून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कुठं हरपला नाही पाहिजे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्ही कधीही या लेक्चरांना पाहू शकता. बघा, 61वा प्रश्न काय म्हटलेला आहे. मॉस्लो यांनी गरजांचा कोणता सिद्धांत मांडला? तर मॉस्लो यांनी गरजांचा पदानुक्रम सिद्धांत मांडलेला आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? गरजांचा श्रेणीबद्ध सिद्धांत म्हणत असतो. बघा, त्यानंतर 62वा क्वेश्चन काय आहे. तर मॉस्लो यांच्या पदानुक्रमात सर्वोच्च स्थान कोणती गरज आहे, म्हणजे सर्वोच्च स्थानावर कोणती गरज आहे? तर याला काय म्हणतो आपण? आत्मवास्तविकीकरण ही गरज आहे. ओके. आणि तुम्हाला या व्हिडिओचे पीडीएफ जर पाहिजेत असेल, या प्रश्नांची पीडीएफ पाहिजे असेल तर पीडीएफ मिळवायची कशी हेही मी तुम्हाला समोर सांगणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण आता वेळ नाही आहे. संपूर्ण व्हिडिओ बघून तर 100% तुमचे मार्क वाढतील. अध्ययनासाठी आंतरिक प्रेरणा की बाह्य प्रेरणा अधिक प्रभावी ठरते? तर बघा, अध्ययनासाठी ही आंतरिक प्रेरणा आपल्याला खूप महत्त्वपूर्ण ठरत असते. ओके. तर जसं जसं आपण सेल्फ मोटिवेट होतो तसं तसं आपली काय राहते, तर म्हणजे प्रभावी राहत असते. आणि बाह्य प्रेरणा जर आपण कोणाकडून घेत असेल तर ती तात्पुरती राहते. कोणाजवळून जास्त जर आपण प्रेरणा घेत असतो, एखादे जर व्हिडिओ आपण बघितला कोणाचा, जसं की संदीप माहेश्वरी झाला, कोणी झालं, मोटिवेशनल स्पीकर आहे, आपण व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओ बघितल्याच्या बाद थोड्या वेळापुरते आपण कसे राहतो, तर प्रेरणादायी राहतो, परंतु नंतर ती प्रेरणा कामी करत नाही. मग स्वतःला सेल्फ मोटिवेट करणं शिका, जेणेकरून तुम्ही सक्सेसच्या रस्त्यावर राहाल. ओके. चला, समोरचा प्रश्न बघा. 64वा. एका परिस्थितीत शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत मदत करते, याला काय म्हणतात? तर बघा, याला धनसंक्रमण किंवा सकारात्मक संक्रमण असे म्हणत असतात. बघा, हे संक्रमणावर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. हे प्रश्न का आलेला नाही आहे का? 100% टीईटी मध्ये आलेला प्रश्न आहे. ओके. मग मी याच्यामध्ये फक्त आणि फक्त पेपरला येणारे प्रश्न पाहणार आहोत. बघा, 65वा प्रश्न. सायकल चालवायला शिकलेल्या व्यक्तीला स्कूटर चालवणे सोपे जाते? 100% जाते. हा का प्रश्न आलेला नाही का टीईटीला? 100% आलेला आहे. याला धनसंक्रमण म्हणत असतो. एका गोष्टीत घेतलेला नॉलेज आपण जर दुसऱ्या गोष्टीमध्ये जर वापर करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? धनसंक्रमण म्हणत असतो. आणि कुठेही दुसरा म्हणजे एका याच्यात घेतलेला आपण नॉलेज दुसऱ्या याच्यात अडथळा निर्माण करत असेल तर तिथं आपल्याला ऋण संक्रमण होते. आणि महत्वाची गोष्ट काय आहे, जर एका परिस्थितीत घेतलेलं नॉलेज दुसऱ्या परिस्थितीत न धन न ऋण कोणत्याही प्रकारचा जर परिणाम करत नसेल तर ते आहे शून्य संक्रमण. समोर बी आपण बघूया, बरेचसे प्रश्न आहेत. बघा, काय म्हटलेलं आहे. 66वा. मराठी शुद्ध लेखनाचे नियम. इंग्रजीत लिहिताना अडथळा तयार होतो. जिथंही अडथळा शब्द झाला, बघा मी तुम्हाला ट्रिक सांगत आहोत, जिथंही अडथळा हा शब्द आला त्यावेळेस तुम्हाला 100% काय करायचं आहे? ऋण संक्रमणच करायचं आहे. ओके. ऋण संक्रमण असते. जसं की बघा, इंग्रजी शुद्ध लिखाण लिहिताना म्हणजे मराठीचं इंग्रजीमध्ये लिहिताना किंवा इंग्रजीच्या मराठीमध्ये लिहिताना आपल्याला ऋण संक्रमण होत असते. कारण बघा, इंग्रजीची सुरुवात कशी होते? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके. ही इंग्रजी व्याकरणाची वाक्यरचना आहे. आणि इकडं कर्ता आणि कर्म येते पहिले आणि नंतर काय येते? क्रियापद. समजलं? अशा पद्धतीने रचना असते. म्हणून हे अडथळे निर्माण होतात. मला एक सांगा, बरेचसे जण इंग्रजी शिकतात आणि मराठी शिकतात, परंतु बऱ्याचशा जणाला इंग्रजी येत नाही. समजलं? आणि आजकालच्या इंग्लिश मिडियमच्या पोराला मराठी येत नाही. मग ऋण संक्रमण व्हावं लागलं इथं. समजलं का? समोरचा प्रश्न बघा, काय म्हटलेला. हा प्रश्न 100% टीईटी मध्ये आलेलेच प्रश्न मी इथं तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला भेटतील. मग PYQ का म्हणतात पाहायला? तर हेच कारण आहे. बघा, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्पीडनं बघा. बघा, आता याच्या बाद काय करसाल, व्हिडिओ अपलोड झाल्याच्या बाद तुम्ही स्पीडनं बघायचा, जेणेकरून तुमचा वेळही वाचले आणि लवकर लवकर तुमचे प्रश्न करू होतील. एका हाताने केलेले काम दुसऱ्या हाताला शिकताना मदत करते, हे कोणते संक्रमण आहे? याला आपण म्हणतो द्विपार्श्व संक्रमण. एका हाताने केलेले काम. बघा, तुम्ही ते पिक्चर पाहिला असाल 3 इडियट, त्याच्यामध्ये तो जो प्रिन्सिपल राहतो दोन्ही हाताने लिहित असतो. मग याला कोणतं म्हणणार आपण? तर द्विपार्श्व संक्रमण. ओके. चला, त्याच्यानंतर बघा 68वा प्रश्न काय आहे? अध्ययन संक्रमणाची औपचारिक शिस्त उपपत्ती कोणती आहे? बघा, कोणी मांडली?
अध्ययन संक्रमणाची औपचारिक शिस्त पद्धत कोण मांडली, तर ही जॉन लॉक यानं मांडलेली आहे. लक्षात ठेवायचा आहे. समोरचा प्रश्न 69वा. आदर्श व मूल्य यांच्यात संक्रमणाची उपपत्ती कोणी मांडली, तर याला काय म्हणतो आपण, WC बॅगले यांनी मांडलेली आहे. ओके, बॅगले आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर बघा 70वा प्रश्न, अध्ययन वक्राची सुरुवात सामान्यतः कशामुळे होते, तर बघा सामान्यतः सुरुवात ही जी आहे जलद प्रगतीने होते. बघा साधारण पहिले प्रगती असते, परिस्थितीशी जुळवाजुळव करावं लागते, त्याच्यानंतर थोडीशी स्पीड वाढते आपल्या अध्ययनाची आणि नंतर थोड्या वेळानंतर कंटाळा येऊ लागतो, तर पठाराव व्यवस्था सुरू होऊन जाते आपली. ओके, चला समोर जाऊया. बघा ही PDF तुम्हाला मिळवायची कशी होती हे सांगतो तुम्हाला. खूप महत्वपूर्ण आणि IMP प्रश्न मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, जे वारंवार पेपरमध्ये तुम्हाला पाहायला भेटलेले आहे. तुम्ही आत्ताही प्रश्न पाहिले असतील की 1-2 पेजवरच आपल्याला 2-3 प्रश्न TET मध्ये आलेले आहे. बऱ्याचशा जणांना जर जुने पेपर सोडवले असतील तर ते 100% तुम्हाला समजून जाईल की हे प्रश्न आलेले होते. ओके, चला ही PDF मिळवायची कशी, तर बघा ॲम्बिशन अकॅडमी पुसदची ही PDF जी आहे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी जे मानसशास्त्राची तयारी करायला लागले, मानसशास्त्राचे टॉप क्वेश्चन म्हणजे बघा 1 लाइनर क्वेश्चन, उपयोजनात्मक प्रश्न, त्यानंतर बघा तुम्हाला त्या प्रश्नांची तयारी झाल्याच्या बाद तुम्हाला त्याच्यावर MCQ बी शेवटला दिलेले आहे. असे 500 पेक्षा जास्त प्रश्न आहेत आणि 30 पैकी 30 100% गुण मिळवून देणार आहे. आता ही PDF मिळवायची कशी, तर संपूर्ण व्हिडिओ बघा, आणखी बी प्रश्न बाकी आहेत. आता PDF मिळवायची कशी हे पहा. आता तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर तुम्हाला या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचे आहे. किती, तर 50 रुपये. ओके, 50 रुपये या PDF ची फी आहे. बघा फी का घेत आहे, कारण याला मेहनत लागलेली आहे. एक एक प्रश्न आम्हाला निवडायचं काम पडलं, त्याला ऍडजस्टमेंट आणि कलरफुल पूर्ण हे जे आता तुम्हाला कलरफुल दिसायला लागलं तीच कलरफुल तुम्हाला PDF मिळणार आहे. मग तुम्हाला काय करायचं, लवकरात लवकर काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पेवर 50 रुपये खर्च करायचे आहे. फक्त 50 रुपये खर्च करायला सांगायला लागलो. इतर आपण म्हणजे जर गुपचुपच्या गाड्यावर गेलो म्हणलं किंवा मग पानटपरीवर गेलो म्हटलं सहज 50 रुपये तुमचे जातात. परंतु आज जर तुम्हाला एक मार्क खूप महत्वाचा आहे हे मिळवायचं असेल तर लवकरात लवकर ही PDF घ्या आणि व्हॉट्सअपवर नाव मला स्क्रीनशॉट पाठवा. फोनपेवर हा नाव येईल. ओके, आणि व्हॉट्सअपवर मला स्क्रीनशॉट पाठवल्याच्या बाद मी लगेच तुम्हाला PDF पाठवणार आहोत. तर त्वरित तुम्ही PDF घ्यायची आहे. बऱ्याचशा जणांनी PDF घेतलेली आहे, तुम्ही घ्या, तुम्ही चुकू नका, नाही तर ते पास होतील आणि तुम्ही इथंच राहा. बघा 71वा प्रश्न काय म्हटलेला आहे, अध्ययन वक्रात काही काळ प्रगती थांबल्यासारखी दिसते. हा प्रश्न का आला नाही का TET, थांबल्यासारखी प्रगती कोणालाही विचारा, कोणालाही ज्यानं TET आजपर्यंत पेपर दिलेला त्याला विचारायचं की हा प्रश्न आलेला नाही का. त्यानं जर नाही म्हटलं तर मग मी YouTube चॅनल बंद करतो, एवढी गॅरंटी देतो. चला घ्या, अध्ययन वक्रात काही प्रगती पूर्णपणे थांबल्यासारखी वाटते, याला काय म्हणतो आपण, पठारावस्था. पठारावस्थेवर कितीतरी प्रश्न आलेले आहे मित्रांनो. खूप महत्वपूर्ण PDF मी तुमच्यासाठी बनवलेले, एक एक प्रश्न निवडून आणलेला आहे. बघा काय म्हटलेलं, अध्ययन वक्राचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात, तर 4 प्रकार पडतात अध्ययन वक्राचे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा समोर अध्ययनाच्या प्रयत्न व प्रमाद उपपत्ती, बघा हे थॉर्नडाईकने मांडलेली आहे आणि भुंकलेल्या मांजरासाठी आहे. ओके, जी मांजर आहे तर ही कोणत्या पेटीत बंद केली होती, याला कोडे पेटी म्हणतो. ओके, त्या कोणत्या पेटीत बंद केली होती, तुम्हाला माहित आहे की मांजरावर त्यानं प्रयोग केला होता. मांजरावर प्रयोग केला, मासे ठेवले होते बाहेर आणि ती मांजर भुकेलेली होती, तर त्या माशाला मिळवण्यासाठी तिने भरपूर काय केली होती, मेहनत केली होती. कधी ती त्या लोखंडी म्हणजे त्याला काय म्हणतो चाराला ती चावायची, कधी मुंडकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करायची, परंतु योगायोगाने काय झालं, त्या दोरीवर तिचा हात पडला आणि ते दार उघडलं, तिनं मासे मिळवले. मग परत काही काळानंतर अशाच दोरीवर हात पडलेला आहे. तर अशा करता करता तिची क्रिया कमी झाल्या आणि लवकरच यश तिनं नंतर म्हणजे संपादित केलं. मग तिला कळालं की प्रयत्न केल्याच्या बाद आपोआप ते म्हणजे काय आहे, प्रयत्न आणि प्रमाद म्हणजे काय, यश मिळवणे त्याला म्हणतो. प्रयत्न केल्याच्या नंतर यश मिळवणे आणि प्रयत्न ते कमी कमी होत असतात, परंतु योगायोगानेच त्याच्यामध्ये काय भेटते, आपल्याला सक्सेस भेटत असते. ओके, उद्दिष्ट साध्य होतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 74वा, स्किनर यांच्या साधक अभिसंधान उपपत्तीला दृढीकरण देण्यासाठी काय वापरले जाते, तर याला आपण म्हणतो प्रबलक. यांनी काय केलेलं आहे, कबुतरावर प्रयोग केला. कबुतरावर प्रयोग, हे सर्व काही मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि हे प्रश्न आलेले आहेत, 100% आलेले आहे. ओके, चला त्याच्यानंतर बघा हे हल यांनी अध्ययनाची कोणती उपपत्ती मांडली, गरजाचे क्षेपण किंवा घट पद्धती आपण त्याला म्हणतो. ओके, समजलं, हे लक्षात ठेवायचं आहे. साहचर्यवादी उपपत्तीमध्ये आहेत ते. ओके, त्याच्यानंतर बघा
काय म्हणतो आपण, सामाजिक अध्ययन उपपत्ती, म्हणजे सामाजिक अध्ययन उपपत्ती कोण मांडली, हे उपपत्त्यावरही प्रश्न भरपूर आलेले आहे आणि यावर तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न सुद्धा सर्वात शेवटी पाहायला भेटतील. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही प्रश्न असे पाहायला भेटतील. संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या, 30 पैकी 30 100% मार्क मिळतात. बघा काय म्हटलं त्याच्यानंतर, बांदुरा यांच्या मते बालक कशाच्या माध्यमातून शिकते, तर अनुकरण आणि निरीक्षणच्या माध्यमातून शिकते. बघा लहान असताना तो काय राहतो, तर इतरांचं अनुकरण करत असतो आणि अनुकरण केल्याच्या बाद निरीक्षण करून तो काय करत असतो, शिकत असतो. म्हणजे लहानपणी जर तुम्ही बाळाला पाहिलं तर मोठे जसे वागतात तो त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर बघा 78वा काय म्हटलेला, एडगर डेल यांनी अध्ययनाचा कोणता प्रसिद्ध आकडा तयार केलेला आहे, तर बघा याला काय म्हणतो, अनुभवाचा शंकू. ओके. त्याच्यानंतर बघा अध्यापन पद्धतीचे मुख्य 2 प्रकार कोणते पडतात, तर शिक्षक केंद्रीय पद्धत आणि विद्यार्थी केंद्रीय पद्धत. आता विद्यार्थी केंद्रीय पद्धतीचा वापर तुम्हाला जास्त करायचा आहे, कारण बघा शिक्षक केंद्रीय पद्धत कोणती राहते, व्याख्यान पद्धत झाली. ओके. तर ही शिक्षक केंद्रीय पद्धत आहे, ह्याचा वापर आपल्याला नाही करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बघा उद्गामी पद्धत. उद्गामी पद्धत म्हणजे बघा काय म्हणतो, तर त्याला इंडक्टिव्ह मेथड म्हणतो. तर उदाहरणाकडून नियमाकडे आपल्याला जावं लागते, पहिले उदाहरणं द्यायला लागतील, नंतर नियम त्यांना समजावून सांगावं लागतील. मग अशा पद्धतीने आपण हे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. पहिले आपण भरपूर प्रश्न पाहिलेले आहेत, आता 20-20चे टप्पे पाडू आणि प्रत्येक व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ बघा. याच्यानंतरही तुम्हाला आणखी पार्ट्स भेटतील, जेवढे पार्ट झालेले आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत जाईल. ओके. संपूर्ण बघा, स्पीडनं बघा. याच्यापूर्वी आपण जवळपास 100 प्रश्नाच्या जवळपास घेतलेले आहे. ओके. तर ते 100 प्रश्न आणि आज आपण फक्त याच्यामध्ये 20 प्रश्न घेतलेले आहे आणि जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर लवकरात लवकर घ्या, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे. तुम्ही जेवढा वेळ वाया घालसाल नंतर तुम्ही विचार करसाल की घेतली असती तर परवडलं असतं, म्हणून तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण सांगायला लागलो. ही PDF घ्या आणि तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण TETची संपूर्ण तयारी आम्ही इथं करून घेणार आहोत. सोबत CTETचा फॉर्म भरला असेल तर त्याची तयारी आम्ही तुमची करून घेणार आहोत. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.